महत्वाची बातमी, सलग 4 दिवस झालेल्या अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालंय। सोलापूरच्या अनेक भागात शेत पिकांचं मोठं नुकसान झालंय। आंबा, द्राक्षासह इतर फळबागाही वादळी वाऱ्यानं उद्ध्वस्त झाल्यात। मार्डी गावामध्ये काढणीला आलेले आंबे गळाल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय। सोलापूरमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आकडा हा वाढलेला आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मागील 2 ते 3 दिवसांपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी किंवा अवकाळी पाऊस जो आहे तो या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय आणि त्याचा फटका जो आहे तो इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना होताना पाहायला मिळतोय। खरं तर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या या बागा आहेत आणि या बागांची अवस्था आपण पाहू शकतो। कशा पद्धतीनं झाडांची पडझड असेल, त्याचबरोबरीनं फळपीक जे आहे ते खरं तर काढणीला आलेलं हे आंब्याचं पीक आहे ते आता जमीनदोस्त झालेलं देखील आपल्याला पाहायला मिळते। खरं तर गेल्या 2 ते 3 दिवसापासून अतिशय वादळी वाऱ्यासह या ठिकाणी मोठा अवकाळी पाऊस जो आहे तो झालेला पाहायला मिळालेला होता। काढणीला आलेलं हे जे पीक आहे ते अचानक एका रात्रीत होत्याचं नव्हतं झाल्याचं एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद हुमनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर।